आजकर सर यांना मी विनंती करतो की आपण आपलं मनोबल व्यक्त करावं. एक ओव्हर राहिला आहे, 9 गडी आउट आहेत आणि 20 रना काढायचे मला पाठवले बॅटिंगला. हे मी शिंदे सरना सांगा राहून BS शिंदे सरना असं करतात मला. 20 धावा काढा, 9 गडी आउट आहेत, आउट बी व्हायचं नाही, सगळे फिल्डिंग छक्का मारवतं सर, बाउंड्रीवर सगळे आहेत. ही जबाबदारी माझ्याकडे आली आहे. टेन्शनचं काम आहे. आता माझा चिरंजीव बोललाय भरपूर, त्यामुळं मला काय जास्त बोलायची गरज नाही. तरी माझे विद्यार्थी आहेत म्हणून मी 5 मिनिटात संपवतो, कारण भूका लागली आहे तुम्हाला. आय नो इट. नूरे हक शम्मे इलाही को बुझा सकता है कौन, नूरे हक शम्मे इलाही को बुझा सकता है कौन, जिसका हामी वो खुदा उसे मिटा सकता है कौन, उसे मिटा सकता है कौन. अपने मेहनत के करिश्मे से, अपने मेहनत के करिश्मे से इस घाट नांदरे के सरजमी को, अपने मेहनत के करिश्मे से इस घाट नांदरे के सरजमी को जो रोशन करे, उस सर्वोदय हाई स्कूल के सितारों को चमकने से रोक सकता है कौन, चमकने से रोक सकता है कौन. या ठिकाणी उपस्थित मुख्याध्यापक माननीय BS शिंदे सर, आदरणीय कुंभार सर, वाघमोडे सर, लवटे सर, साधना मॅडम, शिंदे मॅडम, शोभा मॅडम आणि बाकीची नावं मला माहीत नाही. काळे सर, स्वामी सर, बोबडे सर, खाडे सर, सचिन पाटील. हा विद्यार्थीच आहे माझा, सचिन पाटील ना, तो नव्हे क्लार्क आहे तो. हा ठीक आहे. तर मित्र हो, आता मित्र हो म्हणू का काय म्हणू, मला ती सवय लागली बोलायची. तर मला खूप आनंद झाला. तुम्हाला पटणार नाही, in my whole life of 69 years, this is my first time to attend the ceremony get together. मला नागजमध्ये तर भरपूर वर्षे काढली, तर बोलून मी अवॉइड केले गेलो नाही. त्या पोरानं लायनिंगचा शर्ट घातलाय नाही, त्यानं अशी जाळा मोहिनी टाकली मला की काय काय बोललाय ते आता वेळ नाही तर सगळं सांगितलं असतं की मला यावं लागलं. आणि मग ही माझी बी 2 पिल्ली घेऊन आलो. अजून एक मागं उभा आहे, ती बी तसलंच आहे, पण वेळ नाही ना, तर ते मला बोलला असतं. मी म्हणलं वेळ नाही, ठीक आहे. तुम्ही हा कार्यक्रम घेतला, फार समाधान वाटलं तुम्हाला बघून आणि आश्चर्य वाटलं आणि एक खेद वाटला की मी जवळजवळ कोणालाच ओळखत नाही. आणि स्मिता ही भेटली, ही गुरुजीची मुलगी. BS सरनं विचारलं, मला लक्षात नाही. मग जरा जरा बघून बघून चिहायला, ती स्मिता, ती बारकीची लहानशी होती, ती नामदेव गुरुजीची मुलगी. एवढं एकटीलाच ओळखलंय मी. आय एम व्हेरी सॉरी टू से दॅट. मी तुम्हाला ओळखलं नाही आणि तुम्ही त्या पहिल्या राहिल्या नाही त्या आता. आणि तुम्हाला बोलतो संतोष नाईक आवाजावरून ओळखलं, आवाजावरून थोडंसं ओळखलं, आणि बाकी सगळी ही कसली पोरं झाली ती काय रॅन चॅन, म्हणजे ते तो मिलिटरीवाला तर काय विचार नको. ते आता कुलदीप काय ते अँकरिंग करणारा, ती कसलं अँकरिंग करते. आणि ज्याला मी शिकवलं नाही तो जगन्नाथ, उछाल ती गेम सीधा फिल्डर के सर के ऊपर से, इट कुड बी 6 रनों के लिए. कसलं बोललं ते. आणि मला मी ओळखलं नाही, हा माझ्या मेमरीचा दोष असेल, कारण खरोखर ओळख. तुम्ही सांगा बघू, तुम्ही आपला मला एकटा बारसकर सर, BS सर वगैरे असं ओळखताय. आता माझ्या हाताखाली 780 पोर आहेत, 780 स्टुडंट आहेत. कोणाला लक्षात ठेवायचं? तुम्ही आपला 1-2 सर लक्षात ठेवताय. दरवर्षी शेकडो पोरी निघून जातात. एकदा किस्सा सांगतो. नागजमध्ये असताना आम्ही असं टॉयलेटला बाहेर जात होतो. मी आपलं ते चिंचपाटी घेऊन बाहेर जातो, तिकडून एक तुमच्यासारखी असली एक मुलगी म्हणजे स्त्री आली आणि ती तिकडं, मी इकडनं, ती पुन्हा आडवी आली, मी इकडं आडवी आली. म्हणलं असं का करायला लागली आणि हसायला लागली. आणि समोर येऊन उभा. मी म्हटलं, एकदम मला टेन्शन आलंय, म्हणजे काय माझं चुकलंय का काय. म्हणजे काय ओळखलं का सर? म्हणलं नाही, आम्ही तुमची विद्यार्थिनी. सांगायच कधी म्हणलं, मला टेन्शन दिले. म्हणजे असा प्रकार माझ्या आयुष्यात घडला होता. ठीक आहे, एक कोटेशन आहे आणि ते तुमच्या मुलांना सांगा.
तुमची मुलं आहेत आता की आमच्या गुरुंनी सांगितले म्हणून त्यांचा प्रश्नी पडेल का नाही माहित नाही. टीचर इज मदर इज द फर्स्ट टीचर. Mother is the first teacher and teacher is the second mother. Teacher is the second mother, so I am in relation is one of you mother. तर आज तुम्ही शिक्षकांना जे बोलवले ते तुमच्या मदरलाच बोलवले आणि आपली लेकरं मोठी झालेली बघताना जो आईला आनंद होतो तो आम्हाला झालाच आहे, खूप झालाय. मला तर खूप झालाय. मला तुम्हाला बघून ते बघून मला काय वाटतं, आय हॅव नो वर्ड्स टू एक्सप्रेस माय फिलिंग. आणि दुसरे एक कोटेशन पाठ करून लक्षात ठेवा. आता तुम्हाला माऱ्यासारखं वय राहिलेलं नाही. अजून मारू शकतो तुमची मुलं नसताना. काय ह्या गालावरती कोण म्हणतं मला, संतोष का किंवा कुलदीप? हा कुलदीप. दोन्ही गालावर ऍट ए टाइम मारत होतो ना मी. तर त्यांना एक संदेश द्या, डू इट विथ पॅशन. फॅशन वेगळी FASH आहे म्हणजे आपण इन्शर्ट वगैरे करतो फॅशन आणि PASS आयुर्वेद अशी तडप कळकळ तळमळ. डू इट विथ पॅशन अदरवाइज नॉट एट ऑल. एवढंच वाक्य सांगायचं. करायचं असेल तर तडपणे तळमळीत अजिबात करू नको. शाळेतून काढा द्या, धंद्यात घाला. आता बिल गेट्सचं उदाहरण ऐकलं का नाही? मी टॉपर नाही पण जे टॉपर आहे ते माझ्या हाताखाली कामाला आहे. कुठे शिकलाय तो? म्हणून शिक्षणाचा एवढा असेल तर जाऊ दे, चमकू दे पुढं. म्हणून सांगा डू इट विथ पॅशन अदरवाइज नॉट एट ऑल. अजिबातच करू नको म्हणून सांगा त्यांना. आणि एका विद्यार्थ्याने म्हणला, सर तुम्ही गेल्यानंतर साधना मॅडम आल्या होत्या. बॅट्समन क्रीजवर आल्यानंतर काय आता सचिन तेंडुलकर म्हणा मला एक मिनिट, तेवढ्या लायकीच नाही मी पण म्हणतो मी स्वतःला. आणि म्हणला रना काढून गेला आणि पुन्हा ह्यो बॅट्समन आला. काय माहित नाही म्हणजे साधना मॅडमला म्हणतो मी. आणि अजून क्रीजची कल्पना नाही, बॉलरची कल्पना नाही आणि लगेच त्यांच्याकडून 6 4ची अपेक्षा करणं थोडं गैर वाटलं. तर पुन्हा मला कळलं की सचिन तेंडुलकर नाही ते विराट कोहली आहे. का तर त्यांच्या नावातच साधना आहे. त्यांनी साधना करून दाखवली. ज्यावेळी नागार्जुन असताना मी घाटनांद्रे हायस्कूल रिझल्ट ऐकला त्यावेळी मला कृत्य वाटलं. कारण हे शाळेचंच लक आहे की चांगल्या नंतर चांगले शिक्षण मिळतात. आता एकच किस्सा सांगतो मी. मला टेन्शन आलंय वेळेमुळं की कृतज्ञता कशी असते. तर मला कोणतरी सांगितलं आपल्या भारताचे राष्ट्रपती जे आता दिवंगत आहेत नाहीत, डॉक्टर APJ अब्दुल कलाम. हे मला वाटतं ते तेलंगणा का तामिळनाडूचे होते, तामिळनाडू. आणि यांच्या प्राथमिक शाळेत शिकवणाऱ्या शिक्षकाच्या शाळेजवळून त्यांचा ताफा चालला होता. तर राष्ट्रपती म्हणल्यावर त्यांना सिक्युरिटी केली असते माहित आहे तुम्हाला. पुढं गाड्या. भारताचा राष्ट्रपतीला काय झालं, भारताचा अपमान झाला, नाक कापलं. त्यामुळे त्याला जपायला लागतं, ते पद महत्वाचं आहे. आणि पोलीस गार्ड मिलिटरी फोर्सेस सगळ्या. आणि गाडी चालली असताना कलाम साहेबांनी हुकूम दिला स्टॉप, या गाडी थांबवायचं. आणि त्या शाळेजवळ गाडी थांबवली आणि त्यांनी शाळा जिन्यावर होती, वर चढून जायला लागले. तर बॉडीगार्ड सगळे बरोबर स्टेनिगन घेऊन बरोबर आहेत, AK-56 घेऊन. त्यांनी म्हणजे यू स्टॉप प्लीज. अहो सर तसं नाही, यू स्टॉप इज माय ऑर्डर. थांबा इथे, वर येऊ नका कोणी. आणि एवढ्या गाड्या समोर लाईनच्या लाईन लागली ती पोरांनी बघितलं. गुरुजी लई गाड्या आहेत आल्या त्या खाली. आणि डायरेक्ट हा कलाम, डॉक्टर APJ कलाम भारताचे राष्ट्रपती त्या वर्गात गेले. तर एक म्हातारी गुरुजी, एक हात लाकडी खुर्ची, एक हात नसलेली मोडकी, तिच्यावर बसून मुलांना शिकवत होते. आणि आला आणि नमस्कार गुरुजी केल्यावर ते म्हटले की मी ओळखत नाही. ते म्हणले की गुरुजी तुमचा कलाम, तुम्ही मला शिकवलंय 1ली 2री. तर ती म्हटली कलाम तू राष्ट्रपती झाला? हा मी राष्ट्रपती झालोय. म्हटल्यावर गुरुजीला टेन्शन आलं. गुरुजीने धोतराने ती खुर्ची पुसायला सुरुवात केली आणि बसा इथं. गुरुजी बसा नाही बैस म्हणून पटकन डॉक्टर APJ अब्दुल कलाम भारताचा राष्ट्रपती त्या खुर्चीच्या पायाशी बसला, पायाशी. इट वॉज फॅक्ट. हे घडलेली घटना आहे, मी ऐकलेली, आवडीनं वाचली होती. आणि गुरुजींना हात धरून वर बसवलं आणि सांगितलं गुरुजी मी राष्ट्रपती भारतासाठी, तुमच्यासाठी तुमचा लहानसा कलामच आहे. आणि गुरुजीच्या पायाजवळ बसला, पाय धरले गुरुजीची.
गुरुजी तुम्हाला बघून मला कृत्य वाटलं. मला काय वाटते तुम्हाला बघून मी सांगू शकत नाही. जसं तुमच्या ह्या बालवाडीच्या शिक्षकाला बघून तुम्हाला वाटलं तसं. आणि त्यांनी एवढंच केलं नाही, ते सगळ्या बाहेर तारांबळ उडली होती. राष्ट्रपती आत गेलेत, कुठं फायरिंग झालं काय झालं तर त्यांचे राष्ट्रपती ऑर्डर आहे डोंट कम. आणि मग सांगितलं की आता तुम्ही शिकवणी घेतोय म्हणले, पगार वगैरे ठीक आहे म्हणले. शाळेची अशी अवस्था आहे. तो भारताचा पहिला राष्ट्रपती, एवढ्या राष्ट्रपतीमध्ये एकच राष्ट्रपती असं होता की ते कुठलाही खर्च, त्यांना स्कॉलरशिप होती, त्या स्कॉलरशिप मधून खर्च होत होते. त्यांनी चेकबुक काढला आणि 1,00,000 रुपये ह्या शाळेच्या दुरुस्तीसाठी त्या काळात दिले. आता त्या एक म्हणजे आताचे कोटीत रूपांतर ते सोन्याच्या भावना. आणि दुसरा एक चेक काढला, दुसरा 1,00,000 रुपये गुरुजींना दिला. आणि गुरुजी पिछलेच झाले, निशब्द झाले. त्यांना काय आहे गुरुजी, हे 1,00,000 रुपये शाळेसाठी आणि 1,00,000 रुपये तुमच्यासाठी आहेत. तो दिवस मला आज हे तुमचं बोलणं, हे प्रेम, हे आठवणी बघून आठवलं. आणि का आठवलं, जीवनामध्ये काही नाती सोडून काही नाती अशी असतात की जी रक्ताच्या नात्यापेक्षा माणसाला खेचतात. म्हणून एके ठिकाणी म्हटलंय ना, एक गाणं आहे बघा ते, भले बुरे हे घडून गेले, विसरून जाऊ सारे क्षणभर, जरा विसावू या वळणावर, या वळणावर. आपले भले बुरे काय घडले नाही, भले भले घडले. आणि या वळणावर थोडं मी विसावा घेतलाय, त्याबद्दल खूप बरं वाटलं. तर मी थांबतो आता. थांबायच्या पण एक सांगतो की रंग लाती है मेहंदी सूख जाने के बाद, रंग लाती है मेहंदी सूख जाने के बाद, याद आती है इंसान की दूर जाने के बाद, दूर जाने के बाद. तब्बल 24 साल के बाद मिलना. अरे पिक्चर का नाम भी 20 साल बाद था और 24 साल, पिक्चर का नाम 20 साल बाद पड़ा. 20 साल के बाद ऐसी कौन सी घटना है. तो यहाँ हमारे 24 साल बाद ये घटना हो रही है. और वो चेहरे भूल गए हैं, मगर वो यादें बता रही है कि जैसे कहते हैं ना, आदमी मुसाफिर है, आता है जाता है, आते जाते रस्ते में यादें छोड़ जाता है, यादें छोड़ जाता है. तसं हा प्रवासी आहोत, आदमी मुसाफिर है, मगर आना जाना चलता ही रहेगा और आने वाला एक दिन जाता है. जिंदगी एक बड़ी अजीब किताब है, पता नहीं उस किताब के कितने पन्ने हैं, पता नहीं कौन से पन्ने पर क्या लिखा है. जिंदगी एक बड़ी अजीब किताब है, पता नहीं उस किताब के कितने पन्ने हैं, पता नहीं कौन से पन्ने पर क्या लिखा है, मगर इतना जरूर पता है, इतना जरूर पता है कि उस किताब के आखिरी पन्ने पर मौत लिखी है. मौत, जाना है, एंड ऑफ द लाईफ. जीवनाच्या शेवटी एंड आहे. म्हणून जोपर्यंत आहे, जाणाऱ्याची आठवणी करून असणाऱ्याच्या बरोबर मन मुळात कधीतरी भेटून जगणं, याला जीवनातला खरा. पैसे काय कोण कोणाला घेऊन घेऊन चालवत नाही. आता एक विद्यार्थी कोणतरी म्हटलं की 26 जानेवारीला सर ते एक गीत म्हणत होतं, तेवढं म्हणे एकच 2 मिनिटात, 2 सुद्धा नाही, 1च मिनिटात घड्याळ लावून बघा. ते तुमच्या खास तुम्ही आठवण केली म्हणून सांगतो. तुम्ही माझ्यावर म्हणला असता पण त्याला वेळ खूप कमी आहे. म्हणू का, ए मेरे वतन के लोगों, तुम खूब लगा लो नारा, ये शुभ दिन है हम सबका, लहरा लो तिरंगा प्यारा, पर मत भूलो सीमा पर वीरों ने प्राण गवाए, कुछ याद उन्हें भी कर लो, कुछ याद उन्हें भी कर लो, जो लौट के घर ना आए, जो लौट के घर ना आए. ऐ मेरे वतन के लोगों, जरा आँख में भर लो पानी, जो शहीद हुए उनकी जरा याद करो कुर्बानी, जरा याद करो कुर्बानी. थी खून से लथपथ काया,
फिर भी बंदूक उठा के 10-10 को एक ने मारा, फिर गिर गए होश गवा के जब अंत समय आया तो, जब अंत समय आया तो कह गए कि अब चलते हैं, खुश रहना देश के प्यारो, खुश रहना देश के प्यारो, अब हम तो सफर करते हैं, तुम भूल न जाना उनको, इसलिए कही ये कहानी, जो शहीद हुए उनकी जरा याद करो कुर्बानी, जरा याद करो कुर्बानी. तर खास तुमच्या आग्रहास्तव म्हटलं आणि लास्ट एक कोटेशन सांगून थांबतो मी, की जीवनाचा सारांश सांगतो. माझी आवडती कोटेशन्स आहेत. आपलं कोणीतरी वाचतं हे लिहिण्यासाठी खूप असतं, आपलं कोणीतरी वाचतं हे लिहिण्यासाठी खूप असतं, आपलं कोणीतरी ऐकतं हे बोलण्यासाठी खूप असतं, आपली कोणीतरी वाट बघतंय हे चालण्यासाठी खूप असतं, आणि आपली कोणीतरी आठवण ठेवतंय, आपली कोणीतरी आठवण ठेवतंय हे जगण्यासाठी खूप असतं, जगण्यासाठी खूप असतं. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू. धन्यवाद सर. यानंतर अध्यक्ष